सूरज, एकीकडे शस्त्रक्रिया सुरू असल्याचं आपण बघतोय आणि हल्ला कसा झाला हे सगळं आपण जाणून घेतलंय। मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सलमान खान याची देखील जेव्हा त्याच्या घरावर गोळीबार झाला, रेकी करण्यात आलेली होती। सूरज, अगदी काही वेळासाठी थांबवते, मात्र साम टीव्हीने काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेत, ते आपण आधी बघूयात। सामचे सवाल आपण पाहूयात। मुद्दा महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी एक हाय प्रोफाईल व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला होतोय। सैफ आणि करीनाच्या घरात शिरलेला तो चोरच की आणखी कोण, हा महत्त्वाचा मुद्दा साम टीव्हीचा आहे। 24 तास सुरक्षा, बॉडीगार्ड, तरीही सैफ अली खान याच्यावर हल्ला नेमका झालाच कसा? चोर सैफ करीनाच्या घरी 12व्या मजल्यावर पोहोचला तरी कसा? 24 तास कडक सुरक्षा असताना देखील चोर घरात शिरला कसा, हा मोठा आणि मुख्य मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालाय। स्वयंचलित गेट या बिल्डिंगला आहे, सीसीटीव्ही आहे, सुरक्षा रक्षक आहेत, तरी हा चोर घरात शिरला कसा? सैफ आणि करीना याच्या घरात शिरलेला तो चोरच होता की आणखी कुणी होता? कोणत्या टोळीचा तो सदस्य होता का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। तर सूरज, माझा असा प्रश्न होता की सलमान खान याच्या घरावर ज्यावेळेस गोळीबार झाला तेव्हा सलमानच्या घराची वारंवार रेकी करण्यात आलेली होती आणि आज सैफ अली खान याच्या घरात थेट अशा प्रकारे चोर शिरतो, हल्ला करतो, या संदर्भात काय माहिती आणि काय नेमकं वाटतंय? याच्या घराची देखील रेकी करण्यात आली होती का? कोणी जाणकार व्यक्ती आहे का ज्याने हल्ला केलाय? काय माहिती? नक्कीच सेजल, पोलीस याच अनुषंगाने तपास करत आहेत कारण सैफ अली खानला सुरक्षा रक्षक आहेत, बॉडीगार्ड आहेत, इतकी मोठी इमारत आहे, या इमारतीला मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी आहे। बँड्रामध्ये ही बिल्डिंग आहे, बँड्रामध्ये उच्चभ्रू लोक राहतात, त्यामुळे सर्वच ह्या प्रिमायसेसमध्ये या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील असतो। कारण याआधी देखील सलमान खानच्या घराची रेकी झाली होती, सलमान खानच्या घरावरती हल्ला झाला होता, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांना देखील गोळ्या घालून त्यांची हत्या झाली होती आणि त्यामुळे कुठेतरी बँड्रामध्ये ह्या सर्व घटना होत असतात। आणि ही सैफ अली खानची बिल्डिंग 12व्या मजल्यावरती सैफ अली खान राहतो, इतकी उंच इमारत आहे। इतक्या उंच इमारतीमध्ये नेमका चोर कसा काय शिरला, मध्यरात्री चोर कसा काय शिरला, सीसीटीव्ही आहेत, सिक्युरिटी गार्ड आहेत, चोर नेमका कोण आहे? चोर याच इमारतीमध्ये वास्तव्यास होता का, किंबहुना मग दुसऱ्या कुठल्या कर्मचारी मधला होता का, सफाई कर्मचारी होता का, लाईट्समॅन होता का, किंबहुना मग पाणी सोडणारा कोणी होता का? या सर्व अनुषंगाने पोलीस जो आहेत तो तपास करत आहेत। कारण जर का या रेकी अद्याप काही या इमारतीची रेकी केली होती का, सैफ अली खानच्या घराची रेकी केली होती का, ही माहिती जरी अद्याप समोर आलेली नाहीये, तरी देखील चोर शिरला कसा काय? कारण चोराला कुठल्याही सर्व गोष्टींची कल्पना होती का? कोणी सिक्युरिटी गार्ड यामध्ये देखील सामील आहेत का? कारण एवढ्या मोठ्या उंच इमारतीमध्ये सहजासहजी शिरणं सेजल कदापि शक्य नाहीये, तरी देखील चोर शिरला, जी सिक्युरिटी भेदून चोर त्या घरात शिरला, सैफ अली खानवरती हल्ला केला, चोरीच्या उद्देशाने तो घरात शिरला असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र देखील चोर नेमका, ही सर्व सिक्युरिटी, एवढी मोठी सिक्युरिटी भेदून तो कसा काय शिरला, हा मोठा सवाल जो आहे तो आता उपस्थित होत आहे। 12व्या मजल्याची ही बिल्डिंग आहे आणि 12व्या मजल्यावरती सेजल तो सैफ अली खान राहतो। चोर एवढ्या उंच 12व्या मजल्यापर्यंत कसा काय शिरला, तोपर्यंत सिक्युरिटी गार्ड नेमके कुठे होते, हे सर्व प्रश्न जे आहेत ते आता पोलीस उपस्थित करत आहेत आणि त्या सर्व अनुषंगाने सेजल पोलीस तपास करत आहेत। आणि त्याचमुळे कुठेतरी मुख्य म्हणजे सैफ अली खानच्या घरातल्या सर्व कर्मचाऱ्यांना आहे ते ताब्यात घेतलेला आहे। कारण पोलिसांना प्राथमिक संशय हाच आहे की चोर जो होता किंबहुना ज्याने हल्ला केला तो याच इमारतीमध्ये किंवा जवळच्या आसपास कुठेतरी राहत असावा, त्याला संपूर्ण या इमारतीची माहिती असावी आणि सैफ अली खान सोबत किती सिक्युरिटी गार्ड आहेत, किंबहुना सैफ अली खानच्या घरात कसं शिरायचं, या सर्व गोष्टी कदाचित चोराला माहिती असाव्यात आणि म्हणूनच तो सहजासहजी या इमारतीमध्ये शिरला, 12व्या मजल्यापर्यंत पोहोचला, किंबहुना त्याला कोणीतरी मदत केली का, या सर्व अनुषंगाने सेजल पोलीस जो आहे मुख्य मुद्दा सूरज हाच आहे, कुणी मदत नेमकी केली आहे का? निश्चितच सूरज, मुख्य मुद्दा हाच आहे, कुणी मदत केली का हा प्रश्न देखील उपस्थित होतो। काही क्षणांसाठी थांबवते, पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयाच्या दिशेने जाते आणि या ठिकाणी गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। गिरीश, सध्या शस्त्रक्रिया सुरू असल्याचं कळत होतं आणि सध्या या शस्त्रक्रियेसंदर्भातली काय माहिती आहे? ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे का? कारण 2 ज्या जखमा आहे सैफ अली खानवर झालेल्या त्या गंभीर असल्याचं देखील कळत आहे। काय माहिती सध्या मिळते सविस्तर? अद्याप शस्त्रक्रिया पूर्ण झाली की नाही याबाबतची अधिकृत माहिती आलेली नाही। मात्र शस्त्रक्रिया सध्या सुरू आहे। 3 डॉक्टर्स आहेत, त्यामध्ये कॉस्मेटिक आहे, न्यूरोसर्जन आहे आणि भूलतज्ञ आहे, ते 3 डॉक्टर्स आहेत। ते 3 डॉक्टर्स या ठिकाणी सैफ अली खान याच्यावर उपचार करत आहेत। 2 खोलवर असे वार झालेले, त्यामध्ये एक मानेवर झालेला आहे आणि याशिवाय दुसरा वार आहे तो पाठीच्या कण्यावर झालेला आहे। हे 2ही अशा ठिकाणी वार करण्यात आले जी गंभीर अशी समस्या भविष्यकाळात
मदत सैफ अली खानला होऊ शकते आणि त्यामुळे या ठिकाणी अत्यंत एकदम शांतपणे किंवा महत्त्वाच्या आणि विशेष अशा डॉक्टर्स यांच्या देखरेखीखाली हे संपूर्ण त्यांच्यावर उपचार आहे ते सुरू आहेत. तर तीनही डॉक्टर्स या ठिकाणी आहेत. भूलतज्ञ असतील, त्यांच्यानंतर न्यूरोसर्जन आहेत आणि कॉस्मेटिक सर्जन आहेत. या 3 डॉक्टर्स आहेत ते सध्या सैफ अली खान याच्यावर उपचार करत आहेत. अद्याप शस्त्रक्रिया पूर्ण झाली की नाही याबाबतची अधिकृत माहिती ही रुग्णालय प्रशासनाकडून किंवा सैफ अली खान याच्या टीमकडून देण्यात आलेली आहे. मात्र जे त्यांनी माहिती दिली त्यानुसार सध्या तरी शस्त्रक्रिया सुरू आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील माहिती आहे ती सैफ अली खानचे जे मेडिकल बुलेटिन आहे ते येईल. मात्र सद्यस्थितीत सध्या सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. निश्चितच धन्यवाद गिरीश, दिलेल्या सर्व अपडेटसाठी असेच जोडलेले राहा आमच्यासोबत. पुन्हा एकदा जाते आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे. सूरज, एकंदरीत जर आपण बघितलं तर सध्या चौकशी जी आहे ती वेगात सुरू असल्याचं कळत आहे आणि फॉरेन्सिक टीम जी आहे ती सैफच्या घरी दाखल झाली असल्याचं कळत आहे. काय नेमकी या संदर्भात माहिती, तपास कुठपर्यंत पोहोचलाय? नक्कीच फॉरेन्सिक टीम ही देखील आता दाखल झालेली आहे. सैफ अली खानच्या घरातले सर्व नमुने जे आहेत ते आता तपासत आहेत. आता देखील जे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, ते सैफ अली खानच्या घरी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो पोलीस आता करत आहेत. पोलिसांसोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला की नेमकी ही घटना कशी घडली. एवढी उंच इमारत असताना जो चोर आहे तो सर्व संरक्षण भेदून कसा काय इमारतीमध्ये शिरला, सैफ अली खानच्या घरापर्यंत कसा काय पोहोचला, असे तत्सम प्रश्न आपण पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडून अद्याप तरी कोणतीही प्राथमिक माहिती ऑफिशियली त्यांनी सांगितलेली नाही आहे. मात्र पोलीस आता अधिकचे जे पोलीस आहेत ते आता सैफ अली खानच्या घरी दाखल झालेले आहेत. फॉरेन्सिक टीम हे देखील दाखल झालेले आहेत. फिंगरप्रिंट्स आणि इतर सर्व गोष्टी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपासत आहेत. नेमकं कशा प्रकारे घटना घडली आणि आता अधिकृत माहिती जी आहे तपासानंतर थोड्या वेळात येईल. मात्र आता तपासाला जो आहे तो वेग आलेला आहे. सैफ अली खानच्या घरी एवढी मोठी घटना होते, एक चोर एवढी मोठी सर्व सुरक्षा भेदून त्यांच्या घरात शिरतो. आता तपासाला जो आहे तो वेग आलेला आहे. निश्चितच सूरज, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय. सर्व सुरक्षा भेदून हा चोर वरपर्यंत पोहोचला असेल, 12व्या मजल्यापर्यंत तो गेला, त्यानं चोरीचा प्रयत्न केला, हल्ला केला. मात्र त्यानंतर तो परत खाली येताना देखील त्याला कोणी बघितलं नाहीये का? तो पुन्हा पळ त्याने नेमका कसा काढलेला आहे या संदर्भात काय माहिती, सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही समोर आलेलं आहे का? कारण ही जी अनेक शंका खरं तर उपस्थित करणारी ही घटना म्हणावी लागणार आहे.